ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 4. ज्ञानाज्ञान भेद कथन. ज्ञानमात्रतेच्या आहेपणाचाच स्वीकार करावा लागतो. भाग 3. दृष्टांत. ओव्या आहेत 38 ते 40. ज्ञानमात्र हे ज्ञानपणे विण असते. ते असून नसल्यासारखे व नसून असल्यासारखे आहे. यासाठी ज्ञानदेव आणखी काही दृष्टांत देताना म्हणतात की निर्मळपणी आपुला आकाशाचा संचू विराला ते स्वयं असे पुढीला काही नाकी. संचू म्हणजे संचलेपण असणे. आकाशाचे संचलेपण सर्वव्यापक असे भरलेपण आपल्या निर्मळपणात विरालेले असते. त्याच्याकडे पाहणाऱ्याला मात्र ते संचलेले आकाश समोर असूनही काही नाहीपणाने पोकळपणे भासते. का अंगी निर्मलपणी हारतल या पोखरणी हे आणि का वाचवणे पाणी सगळेचे आहे. स्वभावतःच निर्मळपणाने असणारे पुष्करणीतील पाणी तळासकट पुष्करणीचे अंग दाखवते आणि काढून घेतले तरी पुष्करणीचे स्वरूप तसेच दाखवते. पुढे म्हणतात, आपणा भागू तैसे असणेची जे असे असे नाही हे ऐसे सांडून या. आपणा भागू म्हणजे आपल्या भागानं किंवा आपल्या स्वरूपानं. त्याचप्रमाणे ज्ञानाचे सत्ता मात्रपणे असणे आहे ते अशा प्रकारच्या असण्या नसण्याला दूर सारून सदा सर्व काळ आपल्या स्वाभाविक सत्ता मात्रपणाने विद्यमान असते. स्वामी स्वरूपानंद याचा अभंग रूपांतर करताना म्हणतात, आकाशाते जैसे निर्मळत्वे साच आपुल्या ठाईच संचलेसे परी दिसेना ते आणि का लागोन सर्वथा व्यापन असे सर्व किंवा झऱ्यातील जैसे शुद्धोदक आटले क्षणैक ऐसे वाटे तरी निर्मळत्वे ठाईच ते पूर्ण दिसेना म्हणून नाही नव्हे. सांडोनिया तैसे आहे नाही पण स्वभावे करोन असे वस्तू. केवळ ज्ञानमात्राने असणाऱ्या सद्वस्तूचे असणे व नसणे हे प्रमाणाने सिद्ध करता येत नसलं तरी ती वस्तू आपल्या ठाईच असून नसल्यागत असते. ते 22व्या ओवीत उल्लेखलेल्या ज्ञानपणे विण ज्ञानमात्राचे स्वरूप कसं असतं ते ज्ञानदेवाने 31व्या ओवीपर्यंत स्पष्ट केलं आहे. म्हणून काही नाही पण देखता नोहे आपण नोहुनी असणे न या विण असणे जे. या ओवीत त्यांनी हे ज्ञानमात्र कसे विलक्षण सर्वव्यापी व नित्य आहे हे स्पष्ट केले. सामान्य वस्तूचे असणे व ज्ञानमात्रतेचे असणे यात जमीन अस्मानाचं अंतर आहे. सामान्य वस्तू या कधी असतात कधी नसतात. त्यांना उत्पत्ती स्थिती लय असतो. पण केवळ ज्ञानमात्रतेने असणारी सद्वस्तू ही असतची असे अशी असते. तिला असणे व नसणे ही सापेक्ष भाषा लागू पडत नाही. असे हे तिचे असणे हे अति विलक्षण स्वरूपाचे असते. पुढे त्यांनी जे निरंजनी निजलेला मनुष्य दृष्टी मुरडून उलट दिशेला वळवणे काळोखातील काळा मनुष्य हे दृष्टांत दिले ते व्यक्तिगत स्वरूपाचे होते. निरंजनी झोपलेल्या मनुष्याच्या उदाहरणावरून त्यांनी सांगितले की प्रत्येक व्यक्तीला गाढ निद्रेत चिन्मात्रता लाभत असते. तिचा जागेपणी अनुभव कसा घ्यायचा ते कसे शक्य आहे ते त्याने दृष्टी मुरडून पाहू लागताच काहीही दिसेनासे होणे व तरीही दृष्टीचे दृष्टीपण न लोपणे या उदाहरणातून स्पष्ट केले. तिसरा काळोखातील काळ्या व्यक्तीचा दृष्टांत दिला होता. त्याला स्वतःच्या शरीरासह काळोख्या रात्री काहीही दिसेनासे होते तरीही त्याला स्वशरीराची जाणीव असतची असते व त्याकडे यथायोग्य अवधान दिले असता त्या चिन्मात्रतेचा प्रत्यय येणे स्वाभाविक असते हे सूचित केले. हे दृष्टांत व्यक्तिगत स्वरूपाचे असल्यामुळे त्यातून ध्वनित झालेला ज्ञानमात्रतेचा स्पर्श व्यक्तीपुरताच मर्यादित राहणार. पण ही वस्तूची ज्ञानमात्रता ही केवळ व्यक्तिगत नसून ते वैश्विक सत्य आहे हे ते स्पष्ट करत आहेत. त्यासाठी ते पुढचा आकाशाचा दृष्टांत देतात. आकाश सर्वत्र भरून राहिलेले आहे, व्यापक आहे. ते सर्व पदार्थांच्या आत आहे, बाहेरही आहे. पण ते आपल्या निर्मळपणात विरलेलं आहे. ते इतकं विरलेलं आहे की आपण त्या आकाशातच वावरत असतो तरी ते काही नाही असेच पोकळ भासते. ते इतके पारदर्शक आहे की समोर असूनही ते आपल्याला दिसत नाही. पुष्करणीतील पाणी अत्यंत निर्मळ असले तर आपल्याला त्या पुष्करणीचा तळ अगदी स्वच्छ दिसतो.
त्या पाण्याला भेदून आपली दृष्टी तळापर्यंत पोहोचू शकते. तळ इतका स्वच्छ दिसतो की तिच्यात पाणी नाहीच असं वाटावं. पाणी असून सुद्धा आपल्याला दिसते ते पाणी नसताना असणारे पुष्करणीचे रंगरूप आणि तिचा आकार. निर्मळ पाण्याचे असणे वा नसण्याने या दिसण्यात काही फरक पडत नाही. त्यामुळे पाणी असून नसल्यासारखं होतं. सर्वव्यापी असूनही न भासणाऱ्या आकाशाप्रमाणे किंवा पुष्करणीत असूनही न भासणाऱ्या निर्मळ पाण्याप्रमाणेच ते ज्ञान मात्र असूनही नसल्यागत असतं. या पुष्करणीतील निर्मळ पाण्याप्रमाणे आपल्या स्वतःच्याच ठिकाणी ज्ञानपणेविना नांदणारी अशी सद्वस्तू असते. पण ती न भासता भासतो तो शरीराचा आकार आणि इंद्रिये, मन, बुद्धी यांचे व्यापार. पुष्करणीत पाणीच नसेल तर त्याला पुष्करणी म्हणता येणार नाही. तसेच त्याचे स्वरूप म्हणजे केवळ खड्डा. तसेच देहातील केवळ असणेपणाने असणारे ज्ञान मात्र निघून गेले की त्या देहाला देह असे न म्हणता प्रेत असं म्हटलं जातं. त्या सद्वस्तूच्या केवळ असणेपणाने देहाला मानव असं म्हटलं जातं. पण तरीही ती ज्ञान मात्र अशी सद्वस्तू असूनही दिसत नाही. विश्वव्यापी विराट आकाशातही जी चिच्छक्ती संचलेली आहे, ज्याच्या आधारावर सर्व प्राणीमात्रांचे व्यवहार घडून येतात, ती दुर्लक्षित राहिल्यामुळे ती सद्वस्तू नाहीच असे म्हणण्यापर्यंत मजल जाते. कारण त्या वस्तुशक्तीचे सामर्थ्य असे आहे की ती असून नसल्यागत व नसून असल्यागत अशी आहे. पदार्थशून्य आकाशाकडे पाहिलं तर ते काही नाहीपणानं भासतं. पुष्करणीतील निर्मळ पाण्याकडे पाहिलं तर तेही न दिसता पुष्करणीचे रंगरूप दिसतं. तसेच देहात फक्त वासनात्मक अहमचाच प्रत्यय येत असतो. त्यात असणारे निर्मळ निरुपाधिक आत्मतत्व काही जाणवत नाही, तरीही ते असतेच असे त्याचे विलक्षण नसून असणे व असून नसणे आहे. आकाश सर्वत्र व्याप्त असते किंवा पुष्करणीत पाणी संचलेले असते. तसेच आपला देहही त्या ज्ञानमात्र अशा सद्वस्तूने संचलेला आहे. ते सर्वदा आपल्याला प्राप्तच आहे, पण दुष्प्राप्य होऊन बसल्यामुळं ते प्राप्त करून घेण्याचा उद्योग करावा लागतो. ते कसे प्राप्त करून घ्यावे त्याची युक्ती ज्ञानदेव पुढे सांगत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.